नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे शीतल्स किचनमध्ये। तर आज आपण इथे एकदम साधं सोपं असं सँडविच बनवणार आहे, जे की प्रोटीन रिच असणार आहे। तर इथे बघा, मी डाळीचं पीठ घेतल्यानंतर धने जिरे घेतलेले आहेत, ओवा घेतलाय, मसाला, तिखट, हळद आणि थोडंसं लसण कुटलेलं घेतलंय आणि मीठ घेतले। तर हे या डाळीच्या पिठामध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर इथे भरपूर सारी अशी चिरलेली बारीक कोथिंबीर टाकून घेणार आहोत। तुम्ही इथे एखादी पालेभाजी चिरून टाकली तरी सुद्धा चालू शकेल। तर इथे बघा, आपण हे सर्व साहित्य जे आहे ना, ते थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेणार आहोत। तर सुरुवातीला थोडं पाणी टाकायचं आहे आणि हे डाळीचं पीठ व्यवस्थित आपल्याला चांगलं कालवून घ्यायचे। तुम्ही इथे डाळीच्या पिठाच्या ऐवजी मुगाची डाळ भिजू घालून त्याची सुद्धा अशी छान पेस्ट बनवली तरी सुद्धा तुमचे हे सँडविच अगदी पौष्टिक असे तयार होतील। तर इथे बघा, मग आपण थोडं थोडं पाणी टाकून याचं छान असं बेसनचं पीठ पातळ करून घेणार आहोत, भिजवून घेणार आहोत। तुम्हाला सुद्धा माझ्या पद्धतीने जर असे पौष्टिक सँडविच बनवायचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका। आवडल्यास चॅनलला फॉलो करा, व्हिडिओ लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा। तर इथे बघा, आपलं हे डाळीचं पीठ छान असं कालवून झालेलं आहे, ना जास्त खूप घट्ट ना जास्त खूप पातळ, अशा प्रमाणात इथे कालवून घ्यायचं आहे। आणि इथे आपण आता बघा, हे डाळीच्या पिठामध्ये एक एक ब्रेड असं छान डीप करून घेणार आहोत। तर तुम्हाला इथे ब्रेडचे कडा जर कट करून घ्यायचे असतील तर तुम्ही करू शकतात, पण मी इथे तशाच ठेवलेल्या आहेत। तर मागून पुढून दोन्हीकडनं हा ब्रेड याच्यामध्ये चांगला डीप करायचा आहे। आणि इथे बघा, तव्यावर मी तेल टाकले, या तेलावरती छान हा ब्रेड आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथे तेलाच्या ऐवजी बटर किंवा साजूक तूप सुद्धा वापरू शकता, तुम्हाला जे आवडत असेल त्यामध्ये तुम्ही हा ब्रेड चांगला भाजून घेऊ शकतात। तर अशा पद्धतीने बघा, इथे तव्यावरती तेल मी सगळीकडे पसरवून घेते, म्हणजे सगळ्या बाजूने हा ब्रेड जो आहे चांगला शेकला गेला पाहिजे, व्यवस्थित चांगल्या बाजूनी भाजला गेला पाहिजे, जेणेकरून की बेसन पीठ पण चांगलं इथे शिजून निघेल, व्यवस्थित ते भाजल्या जाईल, कच्चं राहणार नाही। तर इथे बघा, मागच्या बाजूनी सेट झाल्यानंतर इथे आपण हा जो ब्रेड आहे तो पलटून घेणार आहे। तर तुम्ही असा ब्रेडचा सँडविच कधी बनवला आहे का? नसेल बनवला तर नक्की एकदा बनवून बघा, खूप चवीला भारी असा लागतो। आणि संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी तुम्ही मुलांना करून देऊ शकतात किंवा सकाळी नाश्त्यासाठी सुद्धा असं तुम्ही असा ब्रेड सँडविच बनवून देऊ शकता। तर इथे बघा, दोन्ही बाजूनी छान याला खरपूस असं भाजून घेतलेलं आहे बघा। तर अशा पद्धतीने मी चारही ब्रेड भाजून घेणार आहे। तर इथे बघा, 2 ब्रेड मी भाजून घेतलेले आहेत, तर त्यावरती मी हा पिझ्झा पास्ता सॉस लावून घेणार आहे। तुम्ही कुठलीही म्हणजे सँडविचची चटणी लावून घेऊ शकता, पुदिना चटणी लावून घेऊ शकता किंवा केचप सुद्धा इथे लावून घेऊ शकतात। तुमच्या आवडीनुसार जी चटणी तुम्हाला यामध्ये लावायची असेल ती तुम्ही इथे लावून घेऊ शकता। तर इथे बघा, व्यवस्थित मी सुरीच्या साहाय्याने हे चांगलं स्प्रेड करून घेते संपूर्ण ब्रेडवरती। तर अशा पद्धतीने मस्त हा सॉस यावरती लावून घेणार आहे, जेणेकरून की आपल्या सँडविचला एकदम भारी अशी चव येणार आहे। तर इथे बघा, आता या सँडविचमध्ये टाकण्यासाठी मी भाज्या कट करून घेतल्या, ज्या आपल्या घरात अवेलेबल आहेत त्या तुम्ही इथे टाकून घेऊ शकतात। तर इथे मी कांदा, काकडी आणि टोमॅटो घरी अवेलेबल होता, तर ते इथे असं गोल आकारामध्ये कट करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित त्याच्यावरती असं लावून घेतलेलं आहे। तर तुम्ही इथे पनीरचे बारीक बारीक तुकडे टाकू शकता किंवा पनीर किसून टाकू शकतात। त्यानंतर तुम्ही यामध्ये मशरूमसुद्धा थोडंसं परतून ॲड करू शकतात किंवा सोयाबीन जे आहे ते भिजवून ते सुद्धा छान असं परतून यामध्ये ॲड करू शकता। तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे फिलिंग याच्यामध्ये पाहिजे ते तुम्ही इथे ॲड करू शकता। त्यानंतर इथे बघा, थोडंसं लाल तिखट, मीठ आणि थोडा चाट मसाला मिक्स करून इथे मी हा मसाला यावरती स्प्रिंकल करून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने व्यवस्थित हे सगळं टाकायचं आहे आणि दुसरा ब्रेड यावरती ठेवून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने एकदम साधं सोपं असं हे प्रोटीन रिच आपलं सँडविच तयार झालेलं आहे। तर तुम्ही सुद्धा खा आणि तुमच्या मुलांना सुद्धा खाऊ घाला, एकदम हेल्दी असं हे सँडविच आहे। तर याला आता तुम्ही म्हणजे उभं कट करून घेऊ शकता किंवा असे त्रिकोणी शेपमध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता। तर इथे मी मधून असं त्रिकोणी शेपमध्ये कापून घेतलेलं आहे। तर तुम्हाला दाखवते की किती मस्त असं हे तयार झालेलं आहे। तर इथे बघू शकता तुम्ही, आतमध्ये पण किती सुंदर अशा भाज्या दिसत आहेत। तर तुम्ही सुद्धा नक्की माझ्या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। तर इथे बघा, व्यवस्थित कट नाही झालं म्हणून मी पुन्हा एकदा कट करून घेतलं आणि अशा पद्धतीने बघा आता प्लेटमध्ये सर्व करून घेतलं केचपसोबत। तर तुम्ही हे नुसतं सुद्धा खाऊ शकता किंवा तुमच्या आवडत्या चटणीसोबत केचपसोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करून बघा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा। तर खा, प्या, मजा करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघत राहा। थँक्यू, धन्यवाद।